येस मॅडम. तर येस मॅडम, तुमची ओळख करून द्या. तुम्ही कुठून आहात, तुमचं नाव आणि तुमचं वय किती, सगळ्यात महत्वाचं तुमचं वय किती. माझं नाव सुशीला केशव चौधरी. प्रॉपर आम्ही पिंपळगावचे, पण राहायला संगमनेरला आहे. येस मॅडम, तुमचं वय किती. वय माझं 54. 54 वय. ऐकलं सगळ्यांनी, वय वर्ष 54 असून देखील वर्कआउट दिलं नाही सुद्धा म्हटलं नाही का मॅडम मला जमेल का, लगेच म्हणे येस मॅडम एव्हर रेडी. तर नक्कीच त्यांनी खूप सुंदर असा छान असा वर्कआउट घेतलेला आहे 1 तास. सगळ्यात महत्वाचं, आज बॅच 6:25 ला सुरू झाली होती. 6:30च्या अगोदरच मी म्हणते त्यांनी सुरू केलं वॉर्मअप, तेव्हा हार्डली 15-16 जण होते आणि नंतर बाकीचे जॉईन झाले. लीडर तर सगळे लेट लेट जॉईन झाले आज. येस येस लीडर लोक. नक्कीच खूप सुंदर असा वर्कआउट झालेला आहे मॅडम. तर येस मॅडम, तर वेलनेस फॅमिली जॉईन करून किती दिवस झाले तुम्हाला. 1 वर्ष झालं आम्हाला, आता दिवाळीला 1 1 वर्ष. वर्ष झालं. 1 वर्षामध्ये तुमच्यामध्ये काय बदल झाला मॅडम. आम्ही जसं वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यापासून आम्ही हेल्दी आणि हॅपी बनलो. म्हणजे आम्ही एकदम असं, म्हणजे आम्हाला असं वाटत नाही की आमचं वय आहे एवढं, म्हणजे आम्हाला थकवा वगैरे असं काही वाटत नाही. येस मॅडम, तुमचे वेलनेस कोच कोण. वेलनेस कोच माझे नीलम मॅडम. त्या सरांचे वेलनेस कोच आहे. तुमचे वेलनेस कोच सर आहेत. येस, सरांनी तुम्हाला जॉईन केलंय. येस, नीलम मॅडमला सरांना नीलम मॅडमने सरांना जॉईन केलं आणि सरांनी तुम्हाला या गोष्टीबद्दल गाईड केलं. येस, तर नेहमी सांगत चला वेलनेस कोच सर आहे तुमचे. येस, जसं की ऋतुजा मॅडम त्यांच्या फॅमिलीचे पूर्ण वेलनेस कोच बनलेले आहे. त्यांनी पूर्ण फॅमिलीला आरोग्य दिलं आहे. तर येस, तर येस मॅडम, तर आता कसं वाटतंय मॅडम तुम्हाला, 1 वर्षापासून तुम्ही वेलनेस फॅमिली सोबत आहात. तर येस, नक्कीच अगोदरचा बदल आणि आताचा, तर याच्यामध्ये काय फरक आहे तुमचा. आता आम्ही एकदम हेल्दी आणि हॅपी बनलोय. आणि म्हणजे माझं तर काही हे नव्हतं, म्हणजे मला काही प्रॉब्लेम नव्हते. तरी मी सरांमुळे मी करायला लागले, मग मला खूप म्हणजे असं एनर्जेटिक वाटायला लागलं, मग मी सुरूच ठेवलं असं. येस 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 येस, आणि सरांसोबत बोलूया. येस, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. येस सर, तर तुम्हाला 1 वर्ष झालं मॅडमला जॉईन करून. तर 1 वर्षात मॅडम मध्ये तुम्हाला काय बदल जाणवला. आमच्यापेक्षा तुम्ही चांगला सांगू शकाल बदल. तर तुम्हाला तुम्ही घरात असतात, सोबत असतात, तर तुम्हाला काय बदल जाणवलं त्यांच्यामध्ये. त्यांच्या स्किन मध्ये फरक पडला, थकवा कमी झाला, गुडघे दुखायचे होते, गुडघे कमी होऊन गेले. स्किन मध्ये बदल करण्यासाठी काय केलं सर त्यांनी. स्किन बुस्टर यूज केलं. 3 महिने मी सगळे प्रॉडक्ट घेतले. स्किन बुस्टर, वुमन चॉईस, 24, कॅल्शियम, जॉईंट सपोर्ट, सगळे मी 3 महिने पूर्ण घेतलं ते. आणि आता माझं फॉर्म्युला 1 आणि हे चालू आहे आपलं ऑपरेश. येस येस, तर मॅडमचं आता मागच्या 2 महिने झाले मॅडमचं डोळ्यांचं ऑपरेशन झालं. येस मॅडम. हो येस. आणि माझ्या मते डोळ्यांचं ऑपरेशन झालं आणि 15 दिवसात त्या वर्कआउटला उभे राहिले. नाहीतर आपण ऑपरेशनला धरून बसतो, नाही माझं ऑपरेशन झालंय, नाही मला. तर आपण प्रत्येक गोष्टीला आपण पकडून बसतो, जे दुखणं असतं त्याला पकडून बसतो. तर नक्कीच 15 दिवसात ऑपरेशन झाल्यानंतर 15 दिवसात उभ्या राहणाऱ्या आपल्या चौधरी मॅडम. येस, तर मॅडम तुम्हाला वेलनेस फॅमिली जॉईन करण्याचं जे रिझन आहे, तुम्ही वेलनेस फॅमिली जॉईन कशासाठी केली. तुमचं ना वजन वाढवायचं होतं ना कमी करायचं होतं. तर येस मॅडम. माझं वजन वाढवायचं नव्हतं, कमी नव्हतं करायचं, हेल्दी आणि हॅपी राहायचं होतं. आणि सरांना आहे ना, म्हणजे खूप प्रॉब्लेम होता. मग सर काही तयार होत नव्हते, मला आपण करायला लागलं का मग सर पण तयार होते. मग आम्ही सरांसाठी प्रयत्न केला. मग सरांनी सगळ्यांना जॉईन केलं, आमच्या सगळ्या फॅमिलीला केलं. येस येस येस, नक्कीच. येस मॅडम, तर खूप सुंदर वर्कआउट झालेला आहे आणि खूप सारं थँक्यू मॅम. येस मॅम. वेलनेस फॅमिलीमुळे माणूस हेल्दी आणि हॅपी राहतो. वेलनेस फॅमिली एक माणसाचे म्हणजे काय म्हणतात, सर्व्हिस स्टेशन आहे. जसं आपण एखाद्या गाडीला हे सर्व्हिसिंग करतो आणि गाडीचं हे वाढतो, वेग वाढतो, ॲव्हरेज वाढतं, तसं आपण दररोज 1 तास जर दिला आपल्याला स्वतःसाठी, तर आपण हेल्दी आणि हॅपी आणि आपलं जीवन म्हणजे आरोग्य चांगलं असं मला वाटतं.
येस येस येस, नक्कीच नक्कीच मॅडम. तर वेलनेस फॅमिली, आता तुम्ही आता आपल्या वेलनेस फॅमिलीचे आहे मेंबर भरपूर सारे जॉईन आहे आता. तर या सगळ्या लेडीजला आणि सगळ्या फॅमिली मेंबर्सला काय सांगाल तुम्ही मॅडम? मला एकच सांगायचं आहे का आपल्या स्वतःसाठी आपण तर सगळ्यांसाठी तर आपण एक दिवस रात्र राबतो, पण आपल्या स्वतःची आपण काळजी घेत नाही. पण मग आपण दररोज जर 1 तास दिला तर आपण हे म्हणजे हॅपी राहू असं मला म्हणायचं. येस 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 मॅडम. तर तुमच्या फॅमिलीमध्ये अजून कोण कोण आहे तुमच्यासोबत? म्हणजे मला संदेश आणि माझ्या मुली पण त्या कशा त्या बाळ आहे त्याच्यामध्ये अशा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करते. येस येस येस. तर बघू शकता सरांनी स्वतःमध्ये बदल घडवला आणि इतरांमध्ये पण बदल झाला. तर त्यांनी सुरुवात प्रथम तर आपल्या फॅमिली पासून केली. लगेच मॅडम जॉईन झाल्या. त्यानंतर त्यांची सुनबाई, मुलगा, त्यांच्या दोन्ही मुली देखील त्या सुद्धा वर्कआउट करतात. तर अमेझिंग. तर येस, माझे कुटुंब माझी जबाबदारी याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे चौधरी फॅमिली आहे. येस, गोरडे फॅमिली, चौधरी फॅमिली, पूर्ण फॅमिली जॉईन असते. गोरे फॅमिली सुद्धा, आमची सुद्धा फॅमिली पूर्ण असते. येस, प्रत्येकाने तोच प्रयत्न करा. आपली फॅमिली, आपलं कुटुंब, आपली जबाबदारी, हा स्लोगनचा विचार करा आणि नक्कीच सगळ्यांनी आपल्या फॅमिलीला देखील आरोग्य देण्याचा प्रयत्न करा. येस, तर चला.